आजचा शेअर बाजार मोठ्या चढ उतारांनी भरलेला राहिला। सुरुवातीला घसरण, त्यानंतर सावरलेला बाजार आणि शेवटी पुन्हा दबाव अशा रोलर कोस्टर सत्राचा अनुभव गुंतवणूकदारांना आला। आज सकाळी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली। जागतिक बाजारातील कमजोरी आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे सुरुवातीलाच विक्रीचा दबाव दिसून आला। सेन्सेक्स सकाळच्या सत्रात सुमारे 300 ते 400 अंकांनी घसरला। निफ्टी 50 देखील 100 अंकांच्या आसपास खाली आला। मात्र दुपारनंतर काही मोठ्या कंपन्यांमध्ये खरेदी वाढल्यामुळे बाजाराने थोडीशी उसळी घेतली। दिवसाअखेरीस सेन्सेक्स सुमारे 150 ते 200 अंकांच्या घसरणीसह बंद झाला। निफ्टी 40 ते 60 अंकांनी खाली येत बंद झाला। तज्ञांच्या मते सध्या बाजारात स्पष्ट दिशाहीनता दिसतेय। प्रत्येक उसळीवर विक्री होत असल्याने बाजारावर दबाव कायम आहे। एकूणच आजचा बाजार अस्थिर राहिला। पुढील काही दिवस जागतिक संकेत आणि आर्थिक घडामोडींवरच बाजाराची दिशा ठरणार असल्याचं तज्ञांचं मत आहे।